बस ट्रान्सपोर्ट सुविधा NMRD एरियामध्ये होणार आहे। एक इंडस्ट्रियल कॉरिडॉर सुद्धा NMRD एरियामध्ये होणार आहे। त्याचप्रमाणे नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे नितीनजींनी देवेंद्रजींनी नंदीग्राम प्रकल्प या ठिकाणी दिला, त्याच्याही पुढच्या 4-5 महिन्यामध्ये 2000 गायींना पालन पोषण करण्याचा नंदीग्राम प्रकल्प जो देशामध्ये एकमेव प्रकल्प होणार आहे। नागपूर शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये जी नजूलची अत्यंत महत्वाची अभय योजना आम्ही दिली, ज्यातनं नजूलच्या जागेवर असणाऱ्या सर्व घरांना अभय योजनेच्या माध्यमातून फ्री होल्ड करण्याची योजना आपण केली आहे। त्यांची मालकी आम्ही आता करून देतो आहे। नजूलच्या जागेवर बसलेल्या लोकांना मालकी पत्र देण्याचं काम आपण करतो आहे। सिंधी समाजाचं पट्टे वाटप आपण करतो आहे। या जिल्ह्यामध्ये जवळपास 75,000 घरकुलांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर देण्याचा निर्णय आपण करतो आहे। आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी परवाच 317 कोटी रुपये नागपूर शहराला दिले। नितीनजींनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्या ज्या योजना या शहराकरता केल्या त्याचं प्रेझेंटेशन आम्ही केलं आहे। मला असं वाटतं की नागपूर जिल्ह्यामधील केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजना या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता आमचे 4ही प्रशासकीय विभाग नागपूर जिल्हा परिषद, नागपूर जिल्हाधिकारी, NMRD आणि नागपूर कमिशनर हे या ठिकाणी काम करतात आहे। आणि यातनं पुढच्या 5 वर्षामध्ये नागपूरमधील जे आम्ही आश्वासन दिले होते जनतेला, नागपूरच्या जिल्ह्याच्या शहराच्या जनतेला जे आश्वासन आम्ही दिले होते ते आश्वासन पूर्ण करण्याची योजना आम्ही केलेली आहे। नागपूर जिल्ह्याची DPC 1200 कोटी रुपयाची आहे। 1000 कोटी रुपयाचे अप्रूव्हल आम्ही दिले आहेत। 200 कोटीचे अप्रूव्हल आता लवकरच आम्ही देतो आहे। आज आम्ही या ठिकाणी हे सांगू शकतो की 1 वर्षाच्या या शासनाच्या कार्यकाळामध्ये जो संकल्पनामा आम्ही नागपूर शहर जिल्ह्याच्या जनतेला दिला होता तो संकल्पनामा आम्ही पूर्ण करतो आहे। त्याचं प्रायमरी प्रेझेंटेशन आपण आज पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे। पुढच्या काळातही नवीन नवीन प्रकल्प या नागपूर जिल्ह्यामध्ये येतील, शहरामध्ये येतील, त्याची माहिती मी निश्चितपणे आपल्याला देणार आहे। किती हजार कोटीचे कामं आले पूर्ण वर्षपूर्तीमध्ये? जवळपास आपण जर विचार केला या शहर जिल्ह्यामध्ये आज म्हणजे नवीन वर्षामध्ये 5000 कोटी रुपयाचे कामं वेगळ्या पद्धतीने सुरू झाले आहेत। त्यापूर्वीच मी यापूर्वी सांगितलं आहे की मागच्या देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना आणि माननीय नितीनजी केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या कार्यकाळात मागच्या 5 वर्षात झालेल्या कामाचा आम्ही लेखाजोखा दिलाच आहे। पण नवीन सरकार आल्यावर या नागपूर शहर जिल्ह्यामध्ये जवळपास 5000 कोटी रुपयाचे कामं चालू झालेले आहेत। आणि पुढच्या काळामध्ये नागपूर शहरामध्ये आता विविध योजना या ठिकाणी येतात आहे। बाकी आता इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अनेक पद्धतीचे होणार आहेत, त्याची मी या ठिकाणी पुढच्या प्रेसमध्ये माहिती देणार आहे। आज किमान 5000 कोटी रुपयाचे कामं नागपूर शहर जिल्ह्यात सुरू आहे। उद्धव ठाकरे यांनी देवाला NMRD जो हमारा एरिया है जिसमें 640-45 गांव आते हैं, इस गांवों में नागपुर शहर को जोड़ने के लिए इंटीग्रेटेड बस सेवा जैसा NMC ने नागपुर शहर ने स्टार बस बनाई, ये स्टार बस नागपुर शहर के लिए और 20 किलोमीटर के लिए है नागपुर पेरिफेरी में। उसके आगे का एरिया NMRDA की बस ट्रांसपोर्ट सेवा शुरू होगी और ये बस ट्रांसपोर्ट सेवा स्टार बस के साथ जोड़ी जाएगी। ये नागपुर ग्रामीण के लिए जो बस ट्रांसपोर्ट सेवा हम कर रहे हैं उसको हम मेट्रो के स्टेशन के साथ जोड़ेंगे। तो मेट्रो रेलवे, NMRDA का ट्रांसपोर्ट और NMC का स्टार बस ये इंटीग्रेट बनेगा और नागपुर जिला और नागपुर शहर जोड़ा जाएगा। आता बऱ्यापैकी NITचे जवळपास 450 लेआउट पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही NMC ला आता त्या ठिकाणी हँडआउट करतो आहे। आणि जसे जसे नागपुरामधील जसे जसे NITचे एरिया डेव्हलप होऊन आता नागपूर शहर NMC ला आम्ही देणार आहे। त्यामुळं NITचा पूर्ण भाग म्हणजे रहिवासी भाग
हा NMC ला आम्ही शिफ्ट करतो आहे. 450 लेआउट पहिल्या टप्प्यात शिफ्ट करतो आहे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये एकही लेआउट असं नाही की पुढच्या काळात ते NMC ला जाणार नाही. NITचे सर्व लेआउट पूर्ण डेव्हलपमेंट करून NMC ला आम्ही देणार आहे, जेणेकरून हा जे आता महत्वाचा प्रश्न आहे ते टप्प्याटप्प्याने होईल. या आता 450 होतील, जवळपास 1,500 लेआउट आहे, जेणेकरून आम्हाला ते 1,500 लेआउट NMC लाच द्यायचे आहे. महामंडळाची घोषणा केली होती, तर या विधानसभा अधिवेशनात हिवाळी अधिवेशनात त्यांची नियुक्ती देईल का? काय पत्रकार आर्थिक विकास महामंडळाची नियुक्ती देईल का या अधिवेशनात? मी जरा तपासून घेतो काय काय परिस्थिती आहे, नंतर बोलतो. बेसा पिंपळाचा विकास काँग्रेसनेच केला याची खासदार श्यामकुमार बर्वे यांनी प्रतिक्रिया दिली. आता कुठं 1.5 वर्षापूर्वी निवडून आलाय श्यामकुमार बर्वे? बेसा बेलतरोडचा विकास मागच्या 32 वर्षापासून सुरू आहे. त्यांना माहिती नाही बेसा बेलतरोडच्या गल्ल्या? मागच्या 25 वर्षापासून मी आमदार आहे, त्यामुळे त्यांनी जरा 1.5 वर्षात काय केलं हे सांगितलं पाहिजे. 25 वर्षाच्या बेसा बेलतरोडच्या विकास गाथेवर जरा चर्चाक्षेत्र घेतलं ना, तर त्यांना माहिती नाही कुठली गल्ली, कुठला रस्ता, कुठलं पाणी, कुठलं काय. बेसा बेलतरोडीचा विकास हा सर्वश्रुत आहे, तो भारतीय जनता पार्टीनेच केला आहे. खडी न खडी, रस्ता न रस्ता, पोल न पोल, पाणी न पाणी त्या गावाला भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पोहोचवले आहे. श्यामकुमार बर्वे आता 1.5 वर्षाला निवडून आले, त्यांना काही माहिती नाही, ते जरा राजकीय बोलतायत. हिंदी में जानना चाहेंगे, RSS के महासचिव दत्तात्रेय होसबले ने कहा है कि केंद्र सरकार को देश में बढ़ती दिल्ली से एक ठोस जनसंख्या नीति बनानी चाहिए. भाई जो बोला है मुझे देखना पड़ेगा क्या बोला है, ऐसी वक्त के ऊपर बात नहीं हो सकती. रायगढ़ मधले कार्यकर्ते बोलते मी कालच बोललो याच्यावर, मी मोर्चावर कालच बोललो या. किसका गया? INS गया. माननीय देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, आमच्या सर्व सरकारच्या माध्यमातून 32,000 कोटी रुपये हे रिलीज करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या पूरग्रस्तांना दिला. त्यातले 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत. नागपूरला सुद्धा जवळपास 450 कोटी रिलीज झाले आहेत. अमरावतीला झाले आहेत. ज्या ज्या जिल्ह्याला ते झाले आहेत त्यातून शेतकऱ्यांच्या जे अग्रिस्टॅकवर अकाउंट आहे त्याच्या माध्यमातून जात आहे. काही 20% शेतकरी आहे जे अजूनही आपल्या KYCच्या माध्यमातून त्यांना द्यावे लागतील. पण KYCच्या पोर्टल आता सोमवारी सुरू होणार आहे. 100% शेतकऱ्यांना जी मदत माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ती मदत खाली पोहोचली पाहिजे याकरता बैठक झाली. आणि मला विश्वास आहे की त्या बैठकीच्या आता KYCच्या माध्यमातून आणि अॅग्रीस्टॅकच्या जे आमच्याकडे शेतकऱ्याची ID आहे त्याच्या माध्यमातून ही मदत जाईल. पण आता जे मागच्या ऑक्टोबर महिन्याच्या 4-5 दिवसात पाऊस पडला, आता जे धान पीक वाहून गेलं, जे धान पिकाची नासाडी झाली, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. काल माननीय विभागीय आयुक्त आणि आमचे सर्व जिल्हाधिकारी, सर्व डेप्युटी कलेक्टर या ठिकाणी आले होते नियोजन भवनला. सर्व डेप्युटी कलेक्टरनी, तहसीलदारांनी पंचनामे सुरू केले आहेत. आता लीज रेग्युलाइज करण्यासाठी जे जिल्हाधिकाऱ्याला आम्ही अधिकार दिले आहेत त्याचे लीज रेग्युलाइज करण्याकरता ज्या अडचणी होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहे. मला वाटतं 7 तारखेला माझी याची बैठक आहे लीजच्या रेग्युलाइज करण्याच्या. त्या बैठकीमध्ये हा निर्णय करू, कारण लीज रेग्युलाइज करणे ही जनतेची जबाबदारी आहे. जनतेने जर पटापट अर्ज केले तर लीज रेग्युलाइज करू. काही त्याची अडचण नाही आहे, सर्व अडचणी आम्ही सोडवल्या. राजकीय प्रश्न आहेत. किशोर पाटील जे आमदार आहेत त्यांनी असा आरोप केला, शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनी असा आरोप केला की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी 1 वर्षात 1 रुपया दिला नाही आणि काही निधी मिळत नाही असं शिंदे गटाचे सत्ताधारी विचार केले. याला धरून तुला 5 अंकाने जळगावचा विचार केला तर अध्यक्ष हा शिवसेनेच्या बसू शकतो. भाजपचे बंडखोर लोकांची त्यांना शवासकी निधी मिळत कुठलीच कारवाई होत नसं प्रकारची टीका त्यांनी केली. यावर्षी
हा निर्णय झाला आहे समन्वय समितीमध्ये तिन्ही पक्षाच्या, की ज्या ठिकाणी मागच्या वर्षी ज्या आमदारांना, जे जुने आमदार आहेत, जे रिपीट झाले आहेत, त्यांना मागच्या वर्षी जो नगरविकास ग्रामविकास कडनं पैसा दिला आहे, त्यांना यावर्षी त्यांचे प्रस्ताव न घेता जुन्या प्रस्तावाला निधी दिला आहे. जे जुने प्रस्ताव आमच्या जे आपले पूर्व आमदार होते त्यांना दिलेले आहेत, त्यांना नवीन कामं घेण्यापेक्षा जुने काम पूर्ण करायचे असं सांगितलेलं आहे. नवीन आमदार जे निवडून आले आहेत त्यांना यावर्षी निधी दिला आहे आणि जुन्या आमदारांना जुन्या कामावर पैसे त्या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत. असा निर्णय आमच्या सरकारमध्ये झाला की जुन्या आमदारांनी आपल्या जुन्या प्रकल्पावर खर्च करून ते काम पूर्ण करायचे, नवीन जे आमदार आहेत त्यांना नवीन निधी द्यायचे. उद्धव ठाकरेंने एका मंदिरात जाऊन देवाला घराणं घातलेला आहे. त्या मुंबईचा महापौर यंदाचा जो आहे तो शिवसेनेचा होत्या. 2012 मध्ये जाऊन त्यांनी त्याच मंदिरात घातलेले सुनील प्रभू हे महापौर झाले. असं आहे, परमेश्वराला गारानं सांगणे, परमेश्वरासमोर नतमस्तक होऊन विजयाकरता संकल्प करणे हे ठीकच आहे, पण निवडून आल्यावर मात्र देवालाही विसरणे आणि जनतेलाही विसरणे ही पद्धती योग्य नाही. उद्धव ठाकरे नेमके निवडून आल्यानंतर देवालाही विसरतात आणि जनतेलाही विसरतात. 40 वर्ष महानगरपालिकेला सरकार होती, महापौर तुमचा होता, तेव्हा तुम्ही लोकांना विसरले. आणि एवढंच काय, गणेशजीच्या स्थापनेच्या वेळी गणेश मंडळांना त्रास देण्याचं कार्य, कोरोनाच्या काळामध्ये गणपती किती फुटाचा ठेवायचा, म्हणजे तो 2 फुटाचा ठेवायचा, 3 फुटाचा ठेवायचा, इथपर्यंत तुमचं सरकार गेलं. म्हणजे मग देवालाही सोडायचं नाही, निवडून आल्यावर जनतेलाही सोडायचं नाही. धार्मिक व्यवस्थेबद्दल तुम्ही त्या ठिकाणी ज्या कारवाया केल्या त्या कारवाया महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. देव धर्म देशाकरता जे कार्य उभं झालं होतं ते कार्य उद्ध्वस्त करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. आणि जेव्हा जनतेने निवडून दिलं तेव्हा जनतेला उद्ध्वस्त कार्य करण्याचं काम केलं. म्हणजे निवडून याच्या वेळी देवाला घरानं घालायचं आणि निवडून आला मात्र लोकशाहीला काळीमा फासणारे काम करायचे, देव देशाकरता केलेले कार्य त्या ठिकाणी तोडायचे. हे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे. त्यामुळे आता परमेश्वर किती ऐकेल मला माहित नाही, पण मला हे निश्चित माहित आहे 51% मतं घेऊन महायुती मुंबई महापौर आणि महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकणार आहे. 40 वर्ष महापौर दिला ना मुंबईच्या जनतेने. तुम्ही विसरले जनतेला, तुम्ही देवालाही विसरले, देवस्थान त्या ठिकाणी तोडून टाकले. त्यामुळं मला या ठिकाणी विस्तृत मांडता येईल उद्धव ठाकरेचे कारनामे, देव देशाच्या कार्याकरता विरोधात केलेले कामं, किती किती मंदिरं तोडले, काय काय त्या ठिकाणी निर्णय घेतले, त्या ठिकाणी साधू संतांवर कसे कसे अन्याय झाले हे मांडता येईल. पण मला असं वाटतं आता तो वेळ नाही आहे, योग्य वेळी मांडू. पण निश्चितपणे निवडून आल्यावर उद्धव ठाकरेजींनी धर्माच्या विरुद्ध काम केलं आणि जनतेच्या विरुद्ध काम केलं. असा अंदाज केला असेल. आपण सांगतो की बाबा ज्याप्रमाणे प्रक्रिया चालू आहे निवडणूक आयोगाची, प्रभाग रचना आली, आरक्षण झाले, मतदार याद्या आल्या, त्याहून असं वाटतं की निवडणुका यावेळी होतील, तसे वळसे पाटील बोलले असतील. त्यामुळे एवढं त्याला काही हे नाही. निवडणूक आयोग आपला तारखा घोषित करतील. वळसे पाटील जे बोलले असतील ते अंदाजावर बोलले असतील की प्रभाग रचना झाली आहे, मतदार यादी आली आहे, आता निवडणुका इथपर्यंत लागू शकतात. त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये अंदाज बांधला असेल. निवडणूक आयोगाचा तारखी घोषित करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला. असा इशारा आहे कोणीच असा आहे, त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे. खरं आहे, शिवसैनिकाला कोणी त्रास दिला तर शंभूराजे काही झोपा काढतील का, ते तर कारवाई करतीलच. शेवटी त्यांचा पक्ष त्यांना सांभाळायचा आहे. शंभूराजेचं म्हणणं असं आहे की बाबा शिवसैनिकाला त्रास झाला तर आम्ही सोडणार नाही. बरोबर आहे, ते शिवसैनिकाला त्रास होईल आणि ते झोपाचोडी काढतील. भाजपला त्रास होईल तर तुम्ही झोपाचोडी काढेल. शेवटी आपापला पक्षाला मजबूत करणे आपली जबाबदारी आहे. आमदारांना त्या ठिकाणी आमचे प्रवक्ते बोलतील.